नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा नेहमीचा मित्र किरण देशपांडे आणि आज आपण ग्रामर क्वेश्चन्स अर्थात व्याकरणावरील प्रश्नांबाबतची अधिक माहिती घेणार आहोत। 7वी ते 10वीच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त आहे। सो लेट्स सी ग्रामर क्वेश्चन्स। मित्रांनो, 9वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेत 2 सीन पॅसेजेस असतात, त्यांना आपण टेक्स्चुअल पॅसेजेस असंही म्हणतो। यामध्ये A4 आणि B4 हे प्रश्न व्याकरणविषयक प्रश्न असतात। हे प्रत्येकी 2-2 गुणांचे प्रश्न असतात, म्हणजे 2 पॅसेजेसचे झाले 4 गुण। 9वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेत एक अनसीन पॅसेजही असतो बरं का, त्याला आपण नॉन टेक्स्चुअल पॅसेज असंही म्हणतो। या प्रश्नात A4 हा प्रश्न व्याकरणावर आधारित असतो, त्याला 2 गुण असतात, म्हणजे 2 अधिक 2 म्हणजे सीन पॅसेजेसचे 4 गुण आणि 2 गुण अनसीन पॅसेजचे असे एकूण 6 गुण, म्हणजे ग्रामर क्वेश्चन्स हे एकूण 6 गुणांचे असतात। मित्रांनो, ग्रामर क्वेश्चन्समध्ये प्रश्नांची विविधता भरपूर असते, त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचून समजून घेणे अत्यंत आवश्यक असते। या प्रश्नांची उत्तरे पॅसेजमध्ये नसतात, ती आपल्याला आपल्या मनाने लिहायची असतात। अर्थात यासाठी इंग्लिश वर्कशॉप, लँग्वेज स्टडी या ॲक्टिव्हिटीजचा सराव करणं गरजेचं असतं। मित्रांनो, ग्रामर क्वेश्चन्स अंतर्गत येणारे सर्वच प्रकार आपण एकदम बघू शकत नाही, अभ्यासू शकत नाही, परंतु आज आपण काही निवडक, महत्त्वाचे आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्नांचे प्रकार बघूयात। पहिला प्रकार आहे नॉट ओन्ली बट ऑल्सो, म्हणजे फक्त हेच नाही तर ते सुद्धा असा याचा अर्थ आहे। या प्रकारामध्ये 2 वाक्ये दिली जातात, दोन्ही वाक्यांचा अर्धा भाग जवळपास सारखा तर अर्धा भाग वेगळा असतो। जो सारखा भाग आहे तो एकदाच घ्यावा आणि पहिल्या वेगळ्या भागाच्या आधी नॉट ओन्ली घ्यावे, नंतर पहिला वेगळा भाग घ्यावा, त्यानंतर बट ऑल्सो घेऊन दुसरा वेगळा भाग लिहून फुल स्टॉप द्यावा, याला 1 गुण असतो। दुसरा प्रकार आहे टेन्स, म्हणजे काळ। या प्रकारच्या प्रश्नात सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या प्रकारातील प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर टेन्समधील कोणतेही वाक्य देऊन त्याचा काळ ओळखा किंवा काळ बदला किंवा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडा, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, याला 1 गुण आहे। तिसरा प्रकार आहे इन्फिनिटिव्ह। वाक्यामध्ये मुख्य क्रियापदानंतर लगेचच टू लावलेले दुसरे मुख्य क्रियापद आले असेल तर त्या टू लावलेल्या मुख्य क्रियापदास इन्फिनिटिव्ह असं म्हणतात। पॅसेजमधील इन्फिनिटिव्ह वाक्य लिहा किंवा दिलेल्या वाक्यातील इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा किंवा वाक्यातील इन्फिनिटिव्ह शोधून लिहा, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। या ॲक्टिव्हिटीला 1 गुण आहे। चौथा प्रकार आहे
क्वेश्चन टॅग. या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक वाक्य दिले जाते, त्या वाक्याला लागू होणारा क्वेश्चन टॅग लिहा असं सांगतात, किंवा त्याच्या खाली 3-4 पर्याय दिले जातात, त्यापैकी योग्य पर्याय निवडा असंही सांगतात. या ॲक्टिव्हिटीला 1 गुण आहे. 5वा प्रकार आहे व्हॉइस. या प्रकारच्या प्रश्नामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमधील किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधील एक वाक्य दिले जाते. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करा म्हणजे चेंज द व्हॉइस अशी सूचना देतात. कधी 3 किंवा 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा असंही सांगतात. कधी पॅसिव्ह व्हॉइसची म्हणजेच उत्तराची सुरुवात करून देतात. वाक्य पूर्ण करा असं सांगतात म्हणजेच बिगिन द सेंटेन्स विथ अशी सूचना देतात. कधी पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करा असंही सांगतात बरं का. या ॲक्टिव्हिटीला 1 गुण आहे. 6वा प्रकार आहे फ्रेम अ WH टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड पार्ट ॲज आन्सर. सूचना खूप मोठी आहे पण प्रश्न खूप सोपा आहे. या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक वाक्य दिले जाते, त्या वाक्यातील काही भागाला अंडरलाइन केलेले असते. अंडरलाइन्ड पार्ट म्हणजे अंडरलाइन केलेला भाग उत्तर असेल असा WH क्वेश्चन तयार करा असं सांगतात. त्याप्रमाणे आपण व्हॉट, वेन, वेअर, वाय, हू, हाऊ इत्यादींपैकी योग्य असणारा WH वर्ड ने प्रश्न तयार करावा यासाठी 1 गुण आहे. 7वा प्रकार म्हणजे 7वी ॲक्टिव्हिटी चूज द करेक्ट आर्टिकल ए, एन और दी. दिलेल्या वाक्यात ए, एन, दी यापैकी योग्य आर्टिकल लिहिणे आवश्यक आहे. आर्टिकल्स हे 2 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार आहे इनडेफिनाइट आर्टिकल्स, ते आहेत ए आणि एन. तर दुसरा प्रकार आहे डेफिनाइट आर्टिकल, ते आहे दी. आर्टिकल्स वापरण्यासंबंधीचे काही नियम आहेत. आपल्याला हे नियम माहीत असणं आवश्यक आहे. या ॲक्टिव्हिटीला 1 गुण आहे. 8वा प्रकार आहे डिग्री. या प्रकारामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री यांच्यापैकी एक वाक्य दिल्या जाते. मित्रांनो, सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करा असं सांगतात. 3 किंवा 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा असंही सांगतात. दिलेल्या वाक्यातील डिग्रीचा प्रकार ओळखा असं देखील सांगतात. यासाठी 1 गुण आहे. आता 9वा प्रकार आहे मेक इट एक्सक्लेमेटरी. म्हणजे या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते. या वाक्याचे उद्गार वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी वाक्य करा असे सांगतात. वाक्य काळजीपूर्वक वाचून व्हॉट किंवा हाऊने उद्गारवाचक वाक्य तयार करून वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह द्या. या ॲक्टिव्हिटीला 1 गुण आहे. 10वा प्रकार आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते. तुम्हाला त्या वाक्याचा प्रकार ओळखून
उत्तरपत्रिकेत लिहायचा असतो. मित्रांनो, त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्ये, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक वाक्ये, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्ये ही काही महत्त्वाचे वाक्यांचे प्रकार आहेत. यांची व्यवस्थित माहिती करून घ्या आणि दिलेल्या वाक्याचा योग्य तो प्रकार लिहा. या ॲक्टिव्हिटीला 1 गुण आहे. मित्रांनो, 11वी ॲक्टिव्हिटी किंवा 11वा प्रकार आहे यूज मॉडल ऑक्झिलरी. मॉडेल म्हणायचं नाही याला, मॉडल ऑक्झिलरी. या प्रकारामध्ये एक वाक्य दिलेले असते. या वाक्यात आपल्याला सूचनेप्रमाणे एक मॉडल ऑक्झिलरी वापरायचे असते. ऑक्झिलरीचा अर्थ होतो हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. यामध्ये टू बीची रूपे, टू हॅवची रूपे, डू, डज, डिड यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. तर कॅन, कुड, विल, वुड, शाल, शुड, मे, मस्ट, माइट, ऑट टू, नीड टू, डेअर टू या सर्व क्रियापदांना मॉडल ऑक्झिलरीज असं म्हणतात. प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी कोठे आणि कधी वापरावेत या संबंधीचे काही नियम आहेत. त्यांची माहिती घ्या आणि योग्य ठिकाणी योग्य ते मॉडल ऑक्झिलरी वापरा. यासाठी 1 गुण आहे. आता 12वी ॲक्टिव्हिटी किंवा 12वा प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच. या प्रकारामध्ये एक डायरेक्ट स्पीच मधील वाक्य दिले जाते. त्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करा असं सांगतात. तर कधी 3 किंवा 4 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायला सांगतात. या ॲक्टिव्हिटीला 1 किंवा 2 गुण असतात. 13वा प्रकार आहे येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणजे येस ऑर नो टाईप क्वेश्चन्स. या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते. त्यावर आधारित येस ऑर नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो. मित्रांनो, यासाठी दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब ज्याला आपण ऑक्झिलरी असं म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो, ते दिले आहे. म्हणजे वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद दिले आहे तेच वापरावे. जर सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल तर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या काळाप्रमाणे डू, डीओ, डू ची रूपे वापरावेत. वर्तमान काळासाठी डू किंवा डज वापरावे, तर भूतकाळासाठी डिड वापरावे. या ॲक्टिव्हिटीसाठी 1 किंवा 2 गुण आहेत. 14वा प्रकार जॉइन द सेंटेन्सेस विथ ॲज वेल ॲज. या प्रकारामध्ये 2 वाक्ये दिली जातात. दोन्ही वाक्यांचा अर्धा अर्धा भाग जवळपास सारखा असतो, तर अर्धा अर्धा भाग वेगळा असतो. जो भाग सारखा आहे तो एकदाच घ्यावा आणि नंतर पहिला वेगळा भाग घेऊन त्यानंतर ॲज वेल ॲज हे घ्यावे आणि नंतर दुसरा वेगळा भाग घ्यावा. उदाहरणार्थ 2 वाक्य सांगतो मी तुम्हाला. शी प्लेज चेस आणि दुसरं वाक्य आहे शी प्लेज हॉकी. आता याच्यामध्ये शी प्लेज सारखा आहे म्हणून त्याचं उत्तर काय होईल? शी प्लेज चेस ॲज वेल ॲज हॉकी.
15वा प्रकार आहे मेक ॲसर्टिव्ह किंवा मेक ॲसर्टिव्ह सेंटेन्स. या प्रकारामध्ये व्हॉट किंवा हाऊ पासून सुरू होणारे एक उद्गारवाचक वाक्य दिले जाते. त्याचे ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगतात. मित्रांनो, यासाठी काही नियम असतात, त्यांची थोडीशी माहिती घ्या, तुम्हाला हे सहज करता येईल. मित्रांनो, या आतापर्यंत मी ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत किंवा बोर्डावर जेवढ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसतात या संदर्भातील स्वतंत्र व्हिडिओज तुमच्या समोर काही दिवसात निश्चितच येतील, त्यामुळे काळजी करू नका. या ॲक्टिव्हिटीसाठी एक गुण आहे. 16वी ॲक्टिव्हिटी किंवा प्रकार आहे यूज एबल टू. या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते, ते वाचून आपण एबल टू वापरावे. जर दिलेल्या वाक्यात कॅन आले असेल म्हणजे CAN आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर ॲम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घेऊन एबल टू घेऊन वाक्य पूर्ण करावे. मित्रांनो, जर दिलेल्या वाक्यात कुड COULD कुड आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर WAS वॉज किंवा वेअर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर एबल टू घेऊन वाक्य पूर्ण करावे. एबल टू नंतर येणारे मुख्य क्रियापद हे मूळ रूपात म्हणजेच पहिल्या रूपात म्हणजेच वर्तमान काळात लिहावे. या ॲक्टिव्हिटीला एक गुण आहे. 17वा प्रकार आहे आता यूज एबल टू. या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते, ते वाचून आपण एबल टू वापरावे. याच्यामध्ये यूज अनेबल टू 17वा प्रकार आहे यूज अनेबल टू. या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते, ते वाचून आपण अनेबल टू वापरावे. जर वाक्यात कॅनॉट आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर ॲम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर अनेबल टू घेऊन वाक्य पूर्ण करावे. तसेच दिलेल्या वाक्यात कुड नॉट आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर वाज किंवा वेअर घेऊन त्यानंतर अनेबल टू घ्यावे व वाक्य पूर्ण करावे. अनेबल टू नंतर येणारे मुख्य क्रियापद मूळ रूपात म्हणजेच वर्तमान काळात लिहावे. यासाठी एक गुण आहे. आता 18वा प्रकार आहे यूज वुड किंवा यूज्ड टू. या प्रकारामध्ये एक वाक्य दिलेले असते, यामध्ये वुड किंवा यूज्ड टू लिहिलेले असते. वुड आणि यूज्ड टू या दोन्हींचा उपयोग हॅबिच्युअल पास्ट अर्थात भूतकाळातील नित्याच्या सवयी दर्शविण्यासाठी होतो. जर वाक्यात वुड असेल तर ते काढून त्या जागी यूज्ड टू घ्यावे आणि जर वाक्यात यूज टू आले असेल तर ते काढून त्या जागी वुड घ्यावे. यूज्ड टू आणि वुड नंतर येणारे मुख्य क्रियापद मूळ रूपात किंवा वर्तमान काळात लिहावे. या ॲक्टिव्हिटीसाठी एक गुण आहे. आता शेवटचं अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. या प्रकारामध्ये आपल्याला एक वाक्य दिले जाते. या वाक्यात एक प्रधान वाक्य असते, त्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतो किंवा त्यालाच मेन क्लॉज असंही म्हणतात किंवा त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज असं देखील म्हणतात. तर दुसरे वाक्य गौण वाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज असते.
त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं देखील म्हणतो. या गौण वाक्याला तुम्ही अंडरलाईन करायचे असते. यासाठी एक गुण आहे. मित्रांनो, या सर्व ॲक्टिव्हिटीजबद्दल आपण थोडी माहिती घेतली. आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.